पश्चिमेकडील अथांग सागर तर पूर्वेकडे आभाळाशी स्पर्धा करणारे सह्याद्रीचे कडे। यामधील चिंचोळी पट्टी म्हणजे कोकण प्रदेश। कोकण म्हटलं की आठवतं नेत्र सुखद निसर्ग, डोळ्यासमोर उभे राहतात उंच हिरवीगार डोंगर, नद्या, खाड्या आणि अथांग समुद्र। पावसाळ्यात घाट रस्त्यातून जाताना दिसणारं कोकण म्हणजे हिरवाईचं एक सुंदर स्वप्नच। डोंगराच्या उतारावर टप्प्याने असणारी भातशेती कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत असते। या सर्व निसर्गाच्या समृद्धी सोबतच कोकणातील काही गावांना ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे। त्यातील एक म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात असलेला मांगल्यांचा मठ हे गाव। आज आपण याच गावाबद्दल जाणून घेत येथील अस्थित श्रद्धास्थान श्रीदेवी सातेरी देवस्थानाबाबत लाईव्ह इन महाराष्ट्र या न्यूज चॅनलच्या माध्यमातून श्रीदेवी सातेरी व परिवार देवता पुनःप्रतिष्ठापना तसेच कलशारोहण सोहळ्याचे औचित्य साधून देवीचा महिमा सांगणारी विशेष आख्यायिका पाहणार आहोत। तीन बाजूस उंच डोंगरांनी कवेत घेतलेलं निसर्गाचा वरदहस्त लाभलेलं छोटंसं खेड म्हणजे मांगल्याचं मठ। हा गाव आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि काजू, आंबा, कोकम, नारळ, सुपारीच्या बागायतीसाठी, भात शेतीसाठी प्रसिद्ध आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला तालुक्यात बेळगाव वेंगुर्ला या राज्य मार्गावर कुडाळपासून सुमारे 15 किलोमीटर व वेंगुर्ला पासून सुमारे 6 किलोमीटर अंतरावर वसलेलं 12 वाड्या आणि सुमारे 3000 लोकसंख्या असलेलं सुंदर गाव असून या गावाला इतिहास लाभला आहे। या गावाला मांगल्याचं मठ हे नाव का बरं पडलं असावं असा तुम्ही विचार करत असाल। मांगल्याचं मठ या गावाचा आणि या नावाचा इतिहास असा की जाणकारांच्या माहितीनुसार सावंतवाडी संस्थानाच्या अधिपत्याखाली येणारं वेंगुर्ला पट्ट्यातील मांगल्याचं मठ हा गाव। सावंतवाडी संस्थानाचे राजे श्रीमंत मंगल सावंत भोसले यांच्या नावाच्या अपभ्रंशातून जसे दीपक म्हणजे दिपल्या, नागेश म्हणजे नागल्या तसेच मंगल म्हणजे मांगल्या, सावंतवाडी संस्थानाचे राजे मंगल सावंत भोसले यांची या गावात माठा असल्यामुळे या गावाला मांगल्याचा मठ हे नाव पडलं असावं आणि हेच नाव पुढे दप्तर दरबारी रूढ झालं। या माठात इतिहास प्रसिद्ध शिलालेख देखील आहे, त्यामुळे आज या गावाला 3 नावांनी ओळखलं जातं, ते म्हणजे वेंगुर्ला मठ, मांगल्याचा मठ आणि मठ। तसेच दाभोली मठ व वेंगुर्ला मठ या 2 गावातील पत्त्यांमध्ये फरक कळावा यासाठी हे नाव उपयोगी ठरलं। या गावाच्या पंचकृषीत चतुसीमांवरील आडेली, वजराळ, कोडावडे, तुळस, वेंगुर्ला, दाभोली, खानोली, वेतोरे या गावांचा समावेश होतो। नैसर्गिक दृष्ट्या पाहायला गेलं तर गाव पर्यटन दृष्ट्या प्रगत जरी नसला तरी या गावात पाहण्यासारखे बरेच काही आहे। मठ गावाच्या पूर्वेला असलेल्या वाघेरी डोंगराच्या माथ्यावर पोर्तुगीजांविरुद्धच्या गोवा मुक्ती लढ्याचा साक्षीदार असलेला टेहळणी बुरुज पर्यटकांना स्वतःकडे आकर्षित करतो। तसेच कोडावडे व मठ यांच्या सीमेवर डोंगर माथ्यावर पंचकृषीतील गावांचे श्रद्धास्थान असलेलं इतिहासकालीन सिद्ध महापुरुषाचं देवस्थान तसेच पश्चिमेला असलेला संपूर्ण वेंगुर्ला शहराला पाणी पुरवठा करणारा निशाण तलाव आणि हिरवेगार शेतमळे, त्याचबरोबर गावाच्या मध्यभागी आद्यस्थान असलेलं श्रीदेव स्वयंभू व श्रीदेवी सातेरी पंचायतन देवस्थान या सर्व गोष्टी या गावाच्या सुंदरतेत अधिकच भर घालतात। देवी सातेरी तुझं ऐसी नाही कोणी त्रिभुवनी, जीवन जरी हे भरले आहे व्याधी उपाधींनी, प्रसन्न परी तू होता सारे भय जाते पळूनी, छंद मनाला तुझा लाभला आम्ही करीतो धावा, अखंड शाश्वत प्रेम सुखाचा दे आम्हा ठेवा, अन्न वस्त्र दे वैभव सारे सुख भोगुनी नाना, भक्तजन हे करी प्रार्थना वंदुनी तव चरणा, श्रीदेवी सातेरी नमो नमः नमो नमः। जाणकारांच्या माहितीनुसार 12व्या शतकातील 12-5 रहाटीचे हे देवस्थान आहे।
संस्थानकालीन इतिहास या देवस्थानाला लाभलेला असून ऐतिहासिक कालखंडापासून चालत आलेल्या रूढी परंपरा आजही या देवस्थानाकडे केल्या जातात. येथील गावकरी मानकरी यांनी पुरातन काळापासून चालत आलेल्या रूढी परंपरा आजही जपल्या आहेत. महिषासूर मर्दिनी असे देवीचे स्वरूप असून नवसाला पावणारी, हाकेला धावणारी, माहेर वाशिनींची आई अशी तिची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. पूर्वीची देवीची मूर्ती ही संगमरवरी दगडाची होती आणि आताची नवीन मूर्ती ही काळेदरी दगडाची उभी अष्टभुजाधारी मूर्ती आहे. श्रीदेवी सातेरीचा महिमा अगाध आहे. श्रीदेवी सातेरीचे स्वरूप अत्यंत जाज्वल्य, सोवळे, सात्विक आणि सोज्वळ असून इथे प्रत्येकाच्या मनात या देवस्थानाबद्दल आदर आहे. देवी सातेरी सर्वांना सुख, सौख्य, समृद्धी प्रदान करून अभय देणारी आहे. या देवीच्या सेवेने, श्रद्धायुक्त उपासनेने कित्येकांची दुःखे मिटली आहेत. इच्छित मनोरथ पूर्ण झाली आहे. त्यामुळे 12ही महिने इथे दर्शनासाठी वर्दळ पाहावयास मिळते. श्रीदेवी सातेरी मंदिर लांबीने साधारणतः 100 फूट व रुंदीने 50 फूट असून अतिशय सुंदर दगडी बांधकाम करून मंदिराची रचना मुख्य गाभारा, सभामंडप अशी करण्यात आली आहे. इतिहासकालीन मंदिराची रचना तशीच ठेवून 2012 ते 2016 या कालावधीमध्ये मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. मंदिरासमोर मंदिराची शोभा वाढवणारा दीपस्तंभ व तुळशी वृंदावन आहे. गावाच्या मधोमध हे मंदिर असल्याने गावाच्या सौंदर्यात या मंदिराचा मोठा वाटा आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर मन अगदी मंत्रमुग्ध होऊन जातं. असं वाटतं तासनतास तिथेच बसून राहावं. हे अतिशय जागृत देवस्थान आहे. या देवस्थानाला भेट देण्यासाठी मुंबई, पुणे, शेजारील राज्यातील, जिल्हा परजिल्ह्यातील लाखो भाविक या ठिकाणी आवर्जून दर्शनासाठी येतात. श्रीदेवी सातेरी 12 पंचायतन देवस्थानामध्ये श्रीदेव स्वयंभू, श्रीदेव रवळनाथ, श्रीदेव भूतनाथ, श्रीदेव 12चा पूर्वज या देवतांचा समावेश होतो. श्रीदेवी सातेरी मंदिरामध्ये अनेक सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. यामध्ये नवरात्र उत्सवाला घटस्थापना करून 9 दिवस मंदिरामध्ये जागर, भजन, कीर्तन केले जातं. नवरात्र उत्सवाच्या 10व्या दिवशी दशमीला श्रीदेव स्वयंभू मंदिराकडे शिवलग्न लावून सोने लुटून दसरोत्सव साजरा केला जातो. नोकरी व्यवसायात बरकत येण्यासाठी भाविक लुटलेलं सोनं देवीच्या चरणी वाहतात. त्रिपुरारी पौर्णिमेच्या आधी महिनाभर मंदिरामध्ये भजन कीर्तन करून जागर केला जातो आणि त्रिपुरारी पौर्णिमेला दीपोत्सव व तुलसी विवाह केला जातो. त्यानंतर तृतीयेला श्रीदेव स्वयंभूचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या दिमाखात भावपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. यावेळी धार्मिक विधी व पालखी सोहळा असतो. लगेचच षष्ठीला श्रीदेवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहानं धार्मिक विधी व पालखी सोहळा साजरा करून केला जातो. या दोन्ही जत्रोत्सवांना भाविक भक्तगण दर्शनासाठी लांबच्या लांब रांगा लावतात. या दोन्ही उत्सवानंतर 7 दिवस मांजरी बसते. यावेळी 7 दिवस कोणत्याही प्रकारचे धार्मिक कार्यक्रम गावात केले जात नाहीत. 7व्या दिवशी सीमेवरील देवांना मान देऊन पुनश्च धार्मिक कार्यांना सुरुवात केली जाते. 4 दिवस स्वयंभू मंदिरामध्ये धार्मिक विधी करत शिवरात्र उत्सव साजरा केला जातो. स्वयंभू मंदिराकडे सुपारीच्या झाडाची गावहोळी करून 5 दिवसाचा शिमगोत्सव साजरा केला जातो. त्यानंतर गुढीपाडव्याला पंचांग वाचन व पुराण वाचन करून त्याचे महत्त्व गावाला समजावून सांगितले जाते. तदनंतर गावात श्रीदेव स्वयंभू पंचायतनामध्ये येणाऱ्या सर्व इतर देवस्थानांकडे जाऊन रयत भेट व पाहुणचार सोहळा केला जातो. पश्चिम सीमेपासून पूर्व सीमेला देसरूड हाकली जाते. नागपंचमीला हरिनाम सप्ताहाची सुरुवात केली जाते. 7 दिवस भजन कीर्तन देवाचे नामस्मरण करून हरिनाम सप्ताहाची सांगता केली जाते. विशेष सांगायचं झालं तर नारळी पौर्णिमेला पूर्ण गाव व सर्व पंचायतन देवता जानवे धारण करतात.
या दिवशी कोणाच्याही घरी मांसाहार शिजवला किंवा खाल्ला जात नाही। यानंतर नवान्न पौर्णिमा म्हणजेच नव अन्न पूजन केलं जातं। यानंतरच गावात भात कापणीला व नवीन पिकाच्या कापणीला सुरुवात केली जाते। थोडक्यात सांगायचं म्हणजे या गावात उत्सवांची परंपरा जपली जाते। यंदा श्रीदेवी सातेरी पंचायतन परिवार देवतांचा मूर्ती पुनःप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा दिनांक 28 एप्रिल 2023 रोजीपासून सुरू झाला, तर 4 मे 2023 रोजीपर्यंत विविध धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी हा सोहळा साजरा करण्यात आला। या सोहळ्याला लाखो भाविकांनी उपस्थिती दर्शवली। गावाच्या सर्व सीमांपलीकडच्या गाव पंचायतनाच्या मानकऱ्यांनी सोहळ्याला पारंपरिक पद्धतीने उपस्थिती दर्शवली। दिनांक 8 एप्रिलला आडेली मठ गावच्या सीमेवरून ढोलताशांच्या गजरात वाजत गाजत नवीन बनवलेल्या पाषाणी देव मूर्त्यांचे आगमन झाले। या मिरवणुकीत गावातील सर्व महिला, पुरुष, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला होता। आडेली सीमेवर मूर्त्यांच्या गाडींचे औक्षण करून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला। टाळ, मृदुंग, लेझिम, ढोल, ताशा यांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीने मिरवणूक काढण्यात आली। दिनांक 27 एप्रिलला श्री गणेश आगमनाची व कलश आगमनाची मिरवणूक काढण्यात आली। याही मिरवणुकीला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला होता। गणपती बाप्पाचा जयघोष करत, फुगड्या, भजनं म्हणत, ढोल ताशांच्या गजरात भव्य दिव्य अशी मिरवणूक सातेरी मंदिरापर्यंत काढण्यात आली। नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून मी प्रकाश रवी ठाकूर या ठिकाणी माहिती देतो। मठ स्वयंभू पंचायत देवस्थान साधारणतः 1100 ते 1200च्या दरम्याने पासून कार्यरत असल्याचा आमचा ज्ञात इतिहास आहे। त्याच्यामुळे तेव्हापासून वहिवाटी चालू झालेल्या आहेत अशा की 1 नंबर कणकेकर गावडे, 2 नंबर परब, 3 नंबर ठाकूर, 4 नंबर धुरी, 5 नंबर सत्येकर गावडे अशा 5 मानकऱ्यांमार्फत त्या देवस्थानचे व्यवस्थापन केले जाते। विविध वार्षिक कार्यक्रम स्वयंभू मंदिरापासून सातेरी मंदिर आणि इतर उपदेवस्थान निर्वळनाथ, उत्तान, पारंदर वगैरे केली जातात। प्रत्येक वहिवाटाराकडे प्रत्येक देवस्थानासाठी स्वतंत्र अशा जमिनीची जमिनी आहे। या जमिनी संस्थानपूर्व कालापासून आता जो अभिलेख उपलब्ध आहे त्याच्यात श्रीमंत देसाई सरकार इलाका रत्नागिरी, त्यानंतर सावंतवाडी संस्थान आणि आता त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती कोल्हापूर यांच्या अधीनस्थ देखरेखीखाली हे कारभार चालतो। देवस्थान स्थानिक सल्लागार समिती या ठिकाणी कार्यरत आहे 10 सदस्यांची। त्या व्यतिरिक्त मानकरी आपापल्या मानाप्रमाणे, आपापल्या अधिकाराप्रमाणे सर्व व्यवस्था पाहतात आणि सर्व मानकरी एकमेकांच्या हातात हात घालून प्रत्येक कार्यक्रम पार पडतात। त्याचाच एक भाग म्हणून पुरातन अशा या सातेरी मंदिराची इमारत पाडून 2012 ते 16 या कालावधीत संपूर्ण नव्याने बांधण्यात आली होती। परंतु या सातेरी सह परिवार देवता 29 आषाढ मूर्ती आहेत, काही आकारी आहेत, निराकारी आहेत, त्या काही 400 ते 600 वर्षापूर्वीच्या जुन्या आहेत अशा कारागिरामार्फत समजतो। निश्चित कालामध्ये गणना करण्यासाठी कोणताही पुरावा उपलब्ध नाही। आज परंतु एकंदरीत मंदिराची रचना, पाषाणांची रचना, त्यांच्यावरचे आयुधे याचा आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटच्या मार्फत विचार केला तर ते 600-700 वर्ष या दृष्टीने त्याचं कालगणना ठरते। म्हणजे तेव्हा कधीतरी दस्तूरखुद्द या सातेरी देवीची पुन्हा प्राणप्रतिष्ठा अंदाजे 1931 सालामध्ये झाली होती अशी आम्हाला ऐकिवात कथा आहे। ती कशा प्रकारे झाली, कोणी केली होती, कोण महंत होते, आमच्यापैकी कोण जाणते होते वगैरे या संदर्भात काही आढावा मिळत नाही। सांगितलेल्या रचनेनुसार आम्ही श्रीदेव स्वयंभूकडे फोन लावून त्याची विचारणा केली तर काही अंदाज त्याच्याप्रमाणे खरे ठरत होते, तसा होत होता। त्या हिशोबाप्रमाणे आम्ही प्रत्येक विनंती झोपून घेऊन 12 ऑक्टोबरपासून प्रत्यक्षात दररोज प्रसादाला बसून त्यानंतर इथून उठून घेऊन सातेरी देवीकडून तिथे काही अडचण आली तर श्रीदेव रवळनाथाकडे बसून
जिथे काही वाटलं आपल्याला दिसतो श्री हनुमानेश्वर यांच्याकडे विनंती घालून चारही पाषाणांकडे तांदळाचे कौल घालून त्याची विनंती जोखून जो हुकूम होईल फायनल त्याच्याप्रमाणे आम्ही रचना करण्याचे निश्चित केले. ब्राह्मण निष्णात ब्राह्मण काटून बालपणी काही पाहिलेले आहेत, पण अशा निश्चित कशा प्रकारे करतात, त्याचे रिवाज काय आहे, आजूबाजूच्या गावांमध्ये काय परिस्थिती आहे याचा फार मोठा अभ्यास करावा लागला की तिथल्या पंचायतींकडे काय रीती आहे, आमच्याकडे काय आहे, आम्हाला ज्या कोणी गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आणि त्या किती ताळमेळ बसतो याचा संपूर्ण अभ्यास करून आम्ही एका निष्कर्षाप्रत आलो. त्यामध्ये माझे सहकारी सगळे गावडे आहेत, मनोहर गावडे अध्यक्ष म्हणून आहेत, त्याच्यानंतर हे तानाजी परब, प्रकाश परब लोक आहेत, मी स्वतः आहे, माझे सहकारी विजय ठाकूर आहेत, पंडित ठाकूर आहेत, धुरीमध्ये सुराकर धुरी आहेत, त्याचे इतर सहकारी आहेत, त्याचे सतीकर गावडे, रामचंद्र सावराम गावडे, बाळा गावडे, बाबा गावडे त्यांचे सहकारी असं मिळून आम्ही 10-15 लोकांची टीम तयार केली. आम्ही सातत्याने घरदार जेवण खाऊन सगळं विसरून मंदिराला पूर्णावसाने वाहून घेऊन आम्ही या सोहळ्यापर्यंत पोचलो. सतत परिश्रमाने गावोगाव फिरून गावोगावी कलश कशा आहेत, मंदिराच्या रचना कशा आहेत, मूर्तीची स्थापना कशी केली जाते, मूर्तीमध्ये बदल करायचा असेल तर काय करावायचं असेल हे भरपूर अभ्यास करावा लागला. ते सातत्याने आम्ही विश्रांत मिळत घेतली. आमचा मुख्य प्रश्न होता सातेरी देवीची मूर्ती. आमची जुनी मूर्ती होती ती पूर्ण संगमरवर 16 ते 18 इंच उंचीची होती. तिचं स्वरूप वेगळं होतं. ब्राह्मणांच्या मते पडलं सातेरी म्हणून जी इथे असलेली संरचना आहे त्याच्यामध्ये हे मूर्तीचं स्वरूप जुळत नाही. ते स्वरूप आम्ही श्रीदेव स्वयंभूकडे कौलाने खात्री करून घेतली. त्या खात्री केलेल्या कौलानुसार ते स्वरूप निश्चित झालं. त्यानुसार मूर्ती बनवण्यासाठी संपूर्ण गावाची मिटिंग घेतली. गावरे संपूर्ण मानकरी, वहिवाटदार, इतर समाजाचे लोक आणि त्यांच्याकडनं कौलाने मान्यता घेतली की अशा प्रकारे मूर्ती ब्लॅकस्टोनमध्ये बनवलेली टिकाऊ होते, चांगली होते. मग त्याच्यात एक निश्चित झालं की आमच्या गावात एक भगवती म्हणून चतुर्भुज मूर्ती आहे. तर चतुर्भुज मूर्ती 2 पूजल्या जात नाहीत एका पंचायताला. असं ब्राह्मण श्रेष्ठांचं मत पडल्यानंतर आम्ही कौलाने निश्चित करून अष्टभुजा मूर्ती बनवली आणि त्याचं सर्वसंमतीने जे स्वरूप साकारलेलं आहे ते आपल्या समोर आता इथे आहे. अशा प्रकारे ती अष्टभुजा हे सारा दुर्जा भवानीचा अवतार, पार्वतीचा महिषासुरमर्दिनी अवतार, त्या अवतारात आम्ही हे स्वरूप घडवलेलं आहे. मूर्तिकार आम्हाला भार्गव गुढीगार म्हणून जे होते देवळ्यात एक मिळाले निष्णात मूर्तिकार आहेत. त्यांची कला इथे सादर दिसते आहे स्वरूपात. अशा प्रकारे आम्ही सोहळा ठरला. सोहळा करायचा, पण सोहळ्याचं आयोजन कसं करायचं, त्याचं फंडिंग आहे, त्याचं मॅनपॉवर लागते. तर मंदिरावर कलश नाही, शिखर कलश नाही, शिखर कलशची उभारणी करणे गरजेचं आहे. त्याचं काही वेगळं शास्त्र आहे, त्याची भूमितीचं शास्त्र आहे. मूर्तीची प्रतिष्ठापना करते ठिकाण आणि कळसाचं ठिकाण त्याच्यामधलं काहीतरी भौमितिक गणित आहे, निसर्गदत्ताचं ते जुळवणं, त्याचं मंदिर कलश रचना निश्चित करायची. हे सगळे करताना खर्चाचा ताळमेळ घेताना लोकवर्गणीतूनच करायचं असं निश्चित झालं. आणि या देवस्थानांकडे चालवण्यासाठी जमिनीचा दुसरा उत्पन्नाचा स्रोत काही नाही. ती देवस्थानं कुठल्याही पर्यटन नकाशावर नाहीत किंवा कुठल्या सरकारी योजनेखाली नाही. जे काय आहे ते भोगवटेदार गावात ग्रामस्थ वर्गणी रूपाने देतील त्याच्यातलं ते चालू असते. त्यातच आम्ही वर्गणीचा एक आराखडा निश्चित तयार केला. वर्गणी कशा प्रकारे जमवायची निश्चित केली. त्याप्रमाणे आमची एक टीम तयार केली. त्या उत्तम प्रकारे त्यांनी काम केलेलं होतं. इतर जी कामं भौतिक कामं आहेत, परिसर लहान होता तो वाढवून घेणे, तिथे कंपाऊंड वॉल बांधणे, त्याचं सुशोभीकरण करणे अजून बाकी आहे. पण त्यातले काय हे मंडप उभारणे, ब्राह्मण विधी, त्याला लागणारं साहित्य जमवाजमव करता करता त्या प्रत्येक पाचही मानकऱ्यांपैकी आणि गावात विशेष उल्लेख करण्यासाठी गावातून महिला वर्गाने जी आम्हाला साथ दिली ती अतुलनीय आहे. त्याला कुठलीही त्याची तुलना करता येत नाही, त्याला जोड देता येत नाही. नुसते एक हात गेल्याबरोबर धावून आल्या बहीण त्यांनी स्वतःहून सगळं पुढाकार घेऊन केलं. आमच्या डोक्यावरचा 50% मोठा भाग जबाबदारी या महिलांनी उचलली. नाहीतर आम्ही सगळं आज जर अजून पडलो असतो तर इतर कामं होऊ शकले नसतो. त्याचं श्रेय ह्या सोहळा यशस्वी होण्याचं श्रेय मोठं श्रेय ह्या गावाचा सर्व तमाम महिलांना. त्यानंतर आमचे मानकरी जे हिरिरी राहतो जिथे रामले त्याला जातं. तसेच आमचे वर्गणीदार, देणगीदार स्वेच्छेने पुढे आले, कोणाकडे जाऊन विनंती करावी लागली नाही. आमच्याच गावातले काही नोकरदार किंवा व्यवस्थापक आहेत बाहेर गावी ते स्वतःहून आले. उत्सवाला उपस्थित राहण्यासाठी आज सगळे सोडून ते आले. त्याची ओरड गर्दी जमली. गावची आज स्थानिक लोकसंख्या
साधारण 2,500 ते 2,600 आसपास असूनही इथे सतत 3-4 दिवसात पाहतो जेवणासाठी लोकांची उपस्थिती 5,000च्या पुढे आहे. कालची तर अतुल्य अशी उपस्थिती होती की पाऊल ठेवायला जागा नव्हती. 7,000च्या पुढे आमचा आकडा गेला होता. कारण परिसरात पाऊल ठेवायला जागा नव्हती. पै पाहुणे चाकरमानी आल्यानंतर आम्हाला कळलं की देवीचं महात्म्य काय असतं. फक्त करणारा माणूस, करणारी टीम जर सक्षम असेल त्याच्यामध्ये गाव उभा राहतो. आमच्या गावाने देणगीदारांनी पै पाहुण्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्याचं जे प्रतीक आहे आता 16 यशस्वी होतं याचं. धन्यवाद. पलीकडे आणखी काही. या दोन्ही मिरवणुकांनंतर खऱ्या अर्थाने उत्सवाला सुरुवात झाली, ती म्हणजे दिनांक 28 एप्रिलला. या दिवशी सकाळी 8 वाजल्यापासून ब्राह्मणांकरवी धार्मिक विधींना सुरुवात करण्यात आली. यात यजमान देहशुद्धी, कुष्मांडक होम, देवता वंदन, गणपती पूजन, पुण्यवचनादी संभारदानपूर्वक आचार्यवरण, ब्राह्मणांची मधुपर्क पूजा, शांती सुक्त जप, स्थल प्रकार शुद्धी, पार्थिव महागणपती पूजन, गणेश याग, देवतांचा जलाधिवास, शांती होम, तसेच दुपारी नैवेद्य, आरती, तीर्थप्रसाद इत्यादी. सायंकाळी 7 ते 8 वाजता भजन, 8 ते 10:30 कीर्तन असे सांस्कृतिक कार्यक्रमही करण्यात आले. त्यानंतर वैशाख शुद्ध 1 शके 1940 शनिवार दिनांक 29 एप्रिल 2023 रोजी सकाळी ब्राह्मणांकरवी स्थल प्राकार शुद्धी, शांती सुक्त जप, आवाहित देवता पूजन, मंडप प्रतिष्ठा, वास्तुग्रह क्षेत्रपाळ, योगिनी भैरवपीठ देवता आवाहन पूजन, देवता शय्याधिवास, दुपारी नैवेद्य, आरती, तीर्थप्रसाद, सायंकाळी 7 वाजता भजन, 8 ते 10:30 कीर्तन असे मनोरंजनपर कार्यक्रम करण्यात आले. त्यानंतर वैशाख शुद्ध 10 शके 1945 रविवार दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी सकाळी ब्राह्मणांकरवी स्थल प्राकार शुद्धी, शांती सुक्त जप, आवाहित देवता पूजन, वास्तुग्रह यजन प्रतिगाळभूत प्रधान होम, वास्तुस्थापन तसेच दुपारी नैवेद्य, आरती, तीर्थप्रसाद, सायंकाळी 7 वाजता कीर्तन, रात्री 9 वाजता सिद्धेश्वर प्रासादिक महिला भजन मंडळ खानोली यांचे सुश्राव्य भजन सादर करण्यात आले. नमस्कार. महाराष्ट्र लाईव्हचे आम्ही उमटगावच्या वतीने या ठिकाणी प्रथमतः तुमचं स्वागत करतो आणि अभिनंदन यासाठी की ज्या श्रीदेवी सातेरीच्या जीर्णोद्धाराच्या दृष्टिकोनातून, प्रतिष्ठापना आणि कलशारोहणाच्या दृष्टिकोनातून जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, त्या आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं संपूर्णपणे कव्हरेज आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि ते यथावकाश त्या ठिकाणी चांगल्या रीतीनं आम्हाला किंवा सर्व लोकांना अगदी मी म्हणेन की संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचं तुम्ही त्या ठिकाणी रिले ते कराल आणि त्या पद्धतीनं आयोजित केलेल्या या टीमला, तुमच्या टीमला संपूर्णपणे या ठिकाणी गावच्या वतीनं प्रथमतः धन्यवाद आणि अभिनंदन. मी प्राध्यापक शिवराम अनंतराव ठाकूर याच गावचा रहिवासी की ज्या सावंतवाडी संस्थानामधील एक वेंगुर्ला पेठा आणि या वेंगुर्ला पेठ्यातील त्या ठिकाणी असणारा मांगल्याचा मठ हा जो आहे, या गावचा हा एक सोहळा या ठिकाणी आम्ही केलेला आहे. गावाच्या नावाबाबत जर सांगायचं झालं तर संस्थानचे असणारे मंगल सावंत आणि त्यानंतर असणारे खेम सावंत की ज्याच्यामधून त्या ठिकाणी पंचम खेम आणि त्यानंतर त्या ठिकाणी येणारे शिवरामराजे, त्यानंतर असणारे पुन्हा खेम सावंत आणि काल आम्हाला या ठिकाणी कार्यक्रमाच्या सांगता समारंभाला त्या ठिकाणी येऊन गेलेले युवराज रखमलाजे सावंत यांच्या या सावंतवाडी संस्थानच्या अधिपत्याखाली येणारं हे एक देवस्थान. या देवस्थानची असणारी संपूर्ण रचना किंवा त्या पद्धतीने कार्यपद्धती कशा पद्धतीने चालती हे आमचेच बंधू त्या ठिकाणी प्रकाश ठाकूर यांनी निवेदित केलेलं आहे. या संपूर्णपणे गावाचा की ज्याला आपण मांगल्याचा मठ का म्हणतो तर त्या ठिकाणी प्रघातानं म्हणा किंवा रूढी परंपरेनं म्हणा, मालवणी याच्यामधून त्या ठिकाणी असणाऱ्या नावांच्या बाबतचा अपभ्रंश त्या ठिकाणी किंवा उपरोधात्मक त्या ठिकाणी नावं घेतली जातात. जसं की दीपक असेल तर त्याला दीपक म्हणून कधी हाक मारली जात नाही, त्याच्यामध्ये दिपल्या म्हटलं जातं. प्रकाश असेल तर त्याला त्या ठिकाणी प्रकाश म्हणून कधी हाक मारलं जात नाही, तर त्याला पकल्या म्हणून मारलं जातं. तसंच ज्या मंगल सावंतांचं या ठिकाणी माठं होतं
या मंगल सावंतांचा सुद्धा त्या नावाचा अपभ्रंश केला गेला आणि त्या नावाच्या अपभ्रंशातून त्या ठिकाणी मांगल्या की तो त्या ठिकाणी असणारा मांगल्या आणि मांगल्याचं माठ ज्याला समाधीत म्हणतो त्याला त्या ठिकाणी माठ न म्हणतं त्या ठिकाणी मठ या गावचं ही त्या ठिकाणी परंपरा आणि त्या परंपरेनं नावाजलेलं हे मांगल्याचं मठ हे नाव प्रचलित झालं. त्या पद्धतीनं मांगल्याचं मठ म्हणूनच त्या ठिकाणी पूर्वीच्या वेळी असणारे जी पत्ते होते या पत्त्यावर मांगल्याचं मठ जर लिहिलं नाही तर बाजूला शेजारी असणारा आमचा जो दाबोली गाव आहे या दाबोली गावामध्ये एक मठ आहे आणि त्या ठिकाणी ऍड्रेस तशा पद्धतीनं होत होता. तर ज्या ठिकाणी मांगल्याचा मठ म्हणून लिहिला जात होता ती पत्र सगळी या ठिकाणी आमच्याकडे येत होती आणि त्याला त्या पद्धतीनंच त्या ठिकाणी ते पूर्णपणे नावारूपाला येऊन मांगल्याचा मठ हे प्रचलित झालं आणि मांगल्याचा मठ म्हणून या ठिकाणी आजही त्याचा उल्लेख केला जातो. या मांगल्याच्या मठामध्ये असणारं जे देवस्थान आहे या देवस्थानची संपूर्णपणे रचना ही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटी कोल्हापूर यांच्या अंतर्गत येणारी त्या ठिकाणी आहे. सर्व देवस्थानची कामं त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या उपकमिट्या ज्या आहेत स्थानिक कमिट्या ज्या आहेत त्या स्थानिक कमिट्यांच्या माध्यमातून केल्या जातात. याविषयीची माहिती प्रकाश हरी ठाकूर यांनी आपल्याला दिलेलीच आहे. तर या कमिटीनं स्थानिक कमिटीनं त्या ठिकाणी अशा पद्धतीची देवळांची त्या ठिकाणी देवालयांची त्या ठिकाणी जीर्णोद्धार करण्याच्या दृष्टीनं हा जो एक उपक्रम राबवला त्या उपक्रमातून त्या ठिकाणी सातेरी देवीचे मंदिर बांधलं त्याचा परिसर त्या ठिकाणी सुशोभित करणं परिसराची व्याप्ती वाढवणं त्याचबरोबर त्या ठिकाणी त्याचे पुनर्प्रतिष्ठापना आणि कलशारोहणाचा हा कार्यक्रम की जो त्या ठिकाणी 28 एप्रिल पासून आज 4 मे पर्यंतचा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये केला गेला. मूळ त्या ठिकाणी 28 एप्रिलला त्या ठिकाणी सुरुवात करत असताना जी नवीन पाषाणं जी तयार केलेली होती की जी नेमळे गावामध्ये होती ती तिथून आणत असताना गावाच्या वेशीवरनं की ज्याच्यामध्ये आडेली आणि मठ यांची जी वेशी आहे या वेशीवरून त्या ठिकाणी असणारे इथपर्यंतचं जे अंतर आहे हे साधारणपणे 5 किलोमीटरचं अंतर. पण त्यावेळेच्या त्या ठिकाणी मिरवणुकीनं आणलेली जी पाषाणं आहेत या पाषाणामध्ये आमच्या गावातील सर्व आई भगिनी आणि महिला मंडळ जे होते महिला मंडळ त्या ठिकाणी कलश वृंदावन तुळशी वृंदावन हे डोक्यावर घेऊन चपलानं अनवाणी या ठिकाणी तशा पद्धतीने हे चालत जी 4 वाजता मिरवणूक चालू झालेली होती साधारणपणे 9 वाजता या ठिकाणी मिरवणूक संपली. म्हणजे तब्बल 5 तास या महिला सगळ्या भगिनी आमच्या त्या ठिकाणी अनवाणी त्या ठिकाणी चालत होत्या. ही शक्ती आली कुठून असं जर म्हणत असाल तर सातेरी देवीचा आमचा जो किंवा स्वयंभू देवाचा त्या ठिकाणी असणारा जो नावलौकिक आहे आणि त्यांनी दिलेली आम्हाला जी प्रेरणा आहे आणि जी मिळालेली ऊर्जा आहे या ऊर्जेच्या जोरावरच त्या ठिकाणी हे सगळे संपूर्ण कार्यक्रम 28 तारखेपासून आजपर्यंतचे कार्यक्रम या ठिकाणी अगदी बिनदिक्कत कुठल्याही अडथळ्याविना किंवा कुठल्याही त्या ठिकाणी अडचणी येण्याअगोदर किंवा समस्येविना त्या ठिकाणी हे कार्यक्रम पूर्णपणे पार पडलेले आहेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी जसं आपण पाषाणांची मिरवणूक म्हटली त्याचबरोबर कलश आणि गणपती यांची सुद्धा मिरवणूक अशीच गावाच्या वेशीवरनं त्या ठिकाणी काढलेली होती. त्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी संपूर्णपणे महिलांचा असणारा सहभाग मी म्हणेन की या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले जे पुरुष आणि महिला यांचं जर टक्केवारी बघितली तर महिलांची टक्केवारी ही 70% आणि पुरुषांची टक्केवारी ही 30% अशा पद्धतीचा सहभाग. आता हीच अशा पद्धतीची असणारी ऊर्जा की ज्या सातेरीला या ठिकाणी अगदी चांगल्या रूपानं किंवा नावलौकिला आलेली आणि नवसाला पावणारी किंवा आपल्या अगदी असलेल्या अडचणी सहजपणे सोडवणारी म्हणून त्या ठिकाणी ज्या सातेरीचा उल्लेख केला तो त्यापैकी असणाऱ्या आमच्या मठ गावची ही एक सातेरी ही आहे. निश्चितपणे त्या सातेरीची रूप जर आपण बघायला गेलो तर अनेक नावानं त्या ठिकाणी ओळखलं जातं. याच्यामध्ये कधी कालिका म्हटलं जातं, कधी महिमा म्हटली जाते, कधी महिषासुरमर्दिनी म्हटले जाते, कधी अष्टभुजा म्हणून ओळखली जाते. अशा अनेक नावानं ओळखलेली आमची ही जी आहे ही सातेरी नावानंच त्या ठिकाणी आम्ही ओळखतो. आणि संपूर्ण गावाबरोबर आजूबाजूची जी पंचक्रोशी आहे किंवा संपूर्णपणे इथली असणारी बहुतांशी मंडळी ही मुंबई पुणे या ठिकाणी आहे तर त्याही ठिकाणी असणाऱ्या तिथून जरी त्या ठिकाणी या देवीला हाक मारली तरी त्या लोकांची असणाऱ्या ह्या ज्या समस्या असतील त्या समस्यांचं निराकरण होतं असं बरेच भक्तगण किंवा बरेच लोक ही सहजपणे किस्सा म्हणून आम्हाला कथन करतात. त्यावेळी आमचं ऊर अगदी मानानं भरून येतं की या आमच्या ठिकाणची असणारी देवी ही अशा पद्धतीनं भक्तांच्या हाकेला धावून जाते आणि त्या पद्धतीनं तिथं त्यांना साक्षात्कार देते किंवा तिथं त्यांच्या अडचणी सहजपणे सोडून जाते. आणि हाच महिमा या देवीचा असणारा महिमा उत्तरोत्तर वाढावा यासाठी आमच्या स्थानिक सल्लागार समितीनं जे या जीर्णोद्धाराचं जे काम केलेलं आहे ते काम खरोखरच कौतुकास्पद आहे, वाखाणण्याजोगं आहे. आणि या देवीची असणारी महिमा ही गावोगावी कर्णोपकरणी मुखातून किंवा शब्दानं त्या ठिकाणी वाढत जाईल हाच एक आशावाद या ठिकाणी मी व्यक्त करतोय. आपल्या महाराष्ट्र लाईव्हने या ठिकाणी हे आम्हाला
बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी या ठिकाणी धन्यवाद मानतो. माझी ओळख करून देताना एका वेगळ्या पद्धतीनं की जो मठ गावचा एक सुपुत्र हा पहिला प्राचार्य म्हणून झाला की जो आज मी सखा पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण या ठिकाणी कार्यरत आहे. ही सुद्धा याच देवीची याच आमच्या देवांचं असणारी अगदी कृपादृष्टी आहे असं मी मानतो. पुन्हा एकदा सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार. वैशाख शुद्ध 11 शके 1945 सोमवार दिनांक 1 मे 2023 रोजी सकाळी ब्राह्मणांकरवी स्थल प्राकार शुद्धी, शांती सुक्त जप, आवाहित देवता पूजन, प्रतिळांगभूत हवन, शिखर कलश स्थापनांगभूत हवन, दुपारी नैवेद्य, आरती, तीर्थप्रसाद करून संध्याकाळी 7 ते 8 वाजता भजन, 8 ते 10:30 वाजेपर्यंत कीर्तन करण्यात आले. वैशाख शुद्ध 12 शके 1945 मंगळवार दिनांक 2 मे 2023 रोजी सकाळी ब्राह्मणांकरवी स्थल प्राकार शुद्धी, शांती सुक्त जप, आवाहित देवता पूजन, तत्वज्ञास अंगभूत हवन, शिखर कलश स्थापनांगभूत हवन तसेच दुपारी 12:23 शिखर कलश पूजा आणि कलशारोहण श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य संस्थान मठ संकेश्वर करवीर येथील महंत मठाधिपती यांच्या शुभ हस्ते कलश शिखर सोहळा संपन्न झाला. सर्व भाविकांनी संकेश्वर करवीर येथील महंत मठाधिपती यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर नैवेद्य, आरती, तीर्थप्रसाद करण्यात आला. संध्याकाळी 7 वाजता कीर्तन, रात्र 9 वाजता श्रीदेव ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ भेंडमळा यांचे वारकरी भजन करण्यात आले. मी विलास ठाकूर, श्रीदेव स्वयंभू वगैरे देवस्थान स्थानिक सल्लागार, उपसमिती मठ तालुका वेंगुर्लेचा खजिनदार, ट्रेझरर म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे. आज या ठिकाणी हा श्रीदेवी सातेरी व परिवार देवतांचा जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम आज जो परिपूर्ण होत आहे, हा कार्यक्रमाची सुरुवात जवळजवळ 6 महिन्यापूर्वी झाली. आम्ही अशाच वेगवेगळ्या श्रीदेव स्वयंभू मंदिर या ठिकाणी जवळजवळ 7-8 ग्रामसभा बोलावल्या आणि या ग्रामसभेमध्ये एक मताने असं ठरलं की ही प्राणप्रतिष्ठापना पूर्णत्वास न्यायची आहे, ती ह्याच वर्षी आपण पूर्ण करूया. आणि त्याप्रमाणे सर्व लोकांचा सहभाग दररोज वाढत गेला आणि हा म्हणताना ह्या ठिकाणी जे निधी संकलन होते त्या ठिकाणी सुद्धा निधी संकलनासाठी एक उपसमिती निवडली आणि त्या माध्यमातून निधी संकलन झालं. या ठिकाणी लोकांचा इतका सहभाग वाढला की निधी संकलनाला सुद्धा आम्हाला काही प्रॉब्लेम आला नाही. त्या ठिकाणी जेवढे ह्या कार्यक्रमाला लागतील तेवढे जवळजवळ भरपूर पैसे म्हणजे 40 लाखापर्यंतची रक्कम या ठिकाणी हा म्हणताना जमा झाली. तसंच लोकांनी जवळजवळ आपल्या श्रमाने या ठिकाणी जी कामं होती ती पूर्ण केली आणि काहीही त्यांना म्हणजे असं स्वयंस्फूर्तीने ही सर्व कामं पूर्ण केली आणि हा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आज परिपूर्ण अवस्थेत पूर्ण झालेला आहे. आणि लोकांचा सहभाग एवढा आहे की या ठिकाणी आम्हाला जी कल्पना होती की एक 5,000 माणसं येतील, त्या ठिकाणी 7,000 माणसं, ज्या ठिकाणी 3,000 माणसांची अपेक्षा होती त्या ठिकाणी 5,000 माणसं, अशा पद्धतीने सगळं माणसांचा अगदी सगळा भाविक भक्तांचा या ठिकाणी लोंडाच्या लोंडा आला होता आणि या ठिकाणी सगळ्यांनी त्या पद्धतीने हे इथे हे केलं. आमची ही सातेरी देवी आहे, ही नवसाला पावणारी देवी आहे. ह्याचंच एक उदाहरण द्यायचं झालं तर खरोखर सांगतो, या ठिकाणी ह्या कार्यक्रमाच्या वेळी आम्ही गणपतीचं पूजन केलेलं आहे आणि ह्या गणपतीचं जे पूजन केलं त्याच्यानंतर गणपतीचं विसर्जन करण्यासाठी आम्ही एक ह्या आमच्या बाजूचा जो नाला आहे त्या नाल्याच्या ठिकाणी एक त्या म्हणजे ज्याला आम्ही वहाळ म्हणतो त्या ठिकाणी एक JCBने खड्डा मारला. त्या ठिकाणी पाणी मिळालं नाही म्हणून परत त्या ठिकाणी दुसऱ्या वेळी JCB पाठवली आणि परतही त्या ठिकाणी खड्डा केला आणि जवळजवळ आजपासून 10-12 दिवसापूर्वी हा खड्डा तयार केलेला होता आणि हा खड्डा परवाच्या दिवशीपर्यंत पूर्ण कोरडा होता. ज्या ठिकाणी ह्या देवीचं पाषाण आज आमचं काल 3 तारीखला
इथे स्थापन झाल्यानंतर त्याच दिवशी सकाळी हा खड्डा पाण्याने पूर्णपणे म्हणजे जमिनीतून आलेल्या पाण्याने पूर्ण भरला गेला। ही सुद्धा एक देवीचीच कृपा आहे किंवा प्रचिती आहे की जो गणपती आम्हाला विसर्जनासाठी ज्या खड्ड्यामध्ये आम्ही ताडपत्री टाकणार किंवा बाहेरून पाणी आणून तिथे गणपतीचं विसर्जन करणार त्याची काळजी ह्या देवीला लागली आणि देवीने हा जवळजवळ खड्डा आज साक्षात्कार दाखवून आज 6 फूट पाण्याने भरलेला आहे। आजही तो बघायला मिळतो आणि आता थोड्याच वेळात त्या ठिकाणी आमच्या गणपतीचं ह्या इथे विसर्जन होणार आहे। अशा पद्धतीने ही नवसाला पावणारी देवी आहे आणि ही जी अजूनही उत्तरोत्तर कृपाशीर्वाद यापेक्षाही वाटते। आमच्या गावाला संपूर्ण चारी बाजूने डोंगर किंवा क्षितिज आहे। ह्या क्षितिजाच्या कडेकपारीमध्ये हिचे कृपाशीर्वाद आहेतच, पण तेही संपूर्ण गावाला भरून आणखी आजूबाजूची आमच्या गावाला जवळजवळ 8 गावं एकत्र म्हणजे अशी सिमधडे ज्याला म्हणतो तशा पद्धतीने आहेत। एक म्हणजे आडेली, वज्राट, घोडावडा, तुळस, वेंगुर्ला, दाभोली आणि खानोली अशी जी गावं आहेत ह्या गावामध्ये सुद्धा ह्या देवीचे कृपाशीर्वाद आजपर्यंत पोचलेले आणि ह्यापेक्षाही आणखी पोचतील आणि ह्या सगळ्या लोकांना सुद्धा कृपाशीर्वाद मिळेल एवढं मला आशावाद आहे। आणि या ठिकाणी आम्हाला महाराष्ट्र लाईव्ह हे आज हा कार्यक्रम पूर्णपणे प्रसारित करण्यासाठी जे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचं आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। देवतांची प्राणप्रतिष्ठापूर्वक महापूजा, क्षेत्रपाल, बलिदान, पूर्णाहुती, अभिषेक, नैवेद्य, आरती, देवता प्रार्थना म्हणजेच गाऱ्हाणे, आशीर्वाद ग्रहण, तीर्थप्रसाद, दुपारी महाप्रसादाचा लाखो भाविकांनी लाभ घेतला। संध्याकाळी 7 वाजता कीर्तन, रात्र 9 वाजता भजन मंडळ वेंगुर्ला यांचे वारकरी भजन, रात्र 11 ते 12 यांमध्ये श्रींची पालखी सोहळा साजरा करण्यात आला। या पालखी सोहळ्याला हजारो भाविक उपस्थित होते। यावेळी देवीच्या मूर्तीला साडी परिधान करून देवीला सोन्या चांदीच्या दागिन्यांनी सजवण्यात आले। देवीचे तेव्हाचे ते रूप डोळ्यांचे पारणे फिटेल असेच होते। ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीने मंदिराला एक प्रदक्षिणा घालून पालखी सोहळा साजरा करण्यात आला। त्यानंतर रात्र 12 वाजता श्री दत्त माऊली दशावतार मंडळ यांचे पौराणिक दशावतार नाटक सादर करण्यात आले। गुरुवार दिनांक 4 मेला दुपारी महाप्रसाद झाल्यावर श्री गणेशाच्या मूर्तीची उत्तर पूजा करण्यात आली व श्री गणरायाचे फटाक्यांच्या आतिषबाजीने ढोल ताशांच्या गजरात विसर्जन करण्यात आले। रात्री कार्यक्रम समाप्तीचा कौल प्रसाद घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। असा पूर्ण 8 दिवसाचा श्रीदेवी सातेरी व परिवार देवतांचा मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा साजरा करण्यात आला। अगदी पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत या उत्सवासाठी भाविकांची रीघ वाढतच गेली। लाखो भाविकांनी हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली। या उत्सवाला संपूर्ण मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाई करून मंडप घालून सजवण्यात आला होता। देवीचा महाप्रसाद घेण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती। या सर्व उत्सवात महाप्रसाद बनवण्यासाठी गावातील महिलांनी मोठा हातभार लावला। मंदिर शिखर कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना असा दुग्ध शर्करा योग पिढ्यानपिढ्या येत नसतो। हा नेत्रदीपक सोहळा ज्या पिढीला पाहावयास मिळाला ती पिढी अतिशय भाग्यवान समजली जाते। प्रसाद रूपाने चिरंतन स्वरूपाचा अजरामर आशीर्वाद या देवतेचा घ्यावा आणि कृतार्थ व्हावं असं या माऊलीचा अगाध महिमा आहे। भक्तांच्या हाकेला धावणारी आणि त्यांच्या रक्षणासाठी सदैव उभी राहणारी अशी देवी सातेरीची महती आहे। नमस्कार, मी कीर्ती अभय गाडगे, मी कुर्ल्याला राहते आणि मी इकडची बाहेरवाशी आणि माझे गाव साडगाव आहे आणि इथे सातेरीच्या उत्सवाला आले। मी दरवर्षी येते आणि मला जेव्हा मी गावी येते आवर्जून इथे या देवीच्या दर्शनाला आम्हाला खूप प्रसन्न वाटते की आले मला एक छान प्रसन्न भावना शांती तसं सगळं
खूप छान वाटलं. देवीसाठी आम्हाला खूप यावंच वाटतं, खास गावाला येत असेल. माझं नाव प्रियंका कांडोकर. मी इथेच राहते मठातच. माहेरचं पण इथेच आहे आणि सासरी पण इथेच बरोबर. ॲक्च्युली आम्ही सातेरी मंदिराचं हे कलशारोहण आणि पुनःप्रतिष्ठा त्याच्यासाठी आलं स्पेशली. असंही जत्रेला नेहमी घेतो, पण हे स्पेशली लकी आहोत आम्ही फार की आम्हाला हे इथे यायचं. स्पेशली तिकडून तसं बघायला गेलं तर सातेरी मंदिराची देवी फार नवसाला पावणारी अशी आहे. म्हणजे फार असे अनुभव आहेत की तेव्हा प्रत्येकाला पावली आहे. खरोखरच कोकण प्रदेश म्हणजे निसर्गानं केलेली मुक्त हस्त उधळण. श्रीदेवी सातेरी देवस्थानाच्या वैभव संपन्न कालखंडापासून या देवीची कीर्ती सह्याद्रीच्या घाटापासून अरबी समुद्राच्या काठापर्यंत पसरलेली आहे. उत्सवाच्या निमित्ताने नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर परदेशात असणारा प्रत्येक मठ रहिवासी येथील उत्सवाला न चुकता येतोच. पण या उत्सवाला परराज्यातून, परजिल्ह्यातून तसेच पंचकृषीतील लाखो भाविक दर्शनाला येऊन दर्शनाचा लाभ घेतात. खरोखरच 12/5 राठीच्या देवस्थानांची स्वयंशिस्तीची, स्वयंपूर्णतेची, सर्व घटकांना एक समान धाग्यात एकत्रित ठेवणाऱ्या सार्वभौमत्वाची इतिहासाला नोंद घ्यावी लागेल. सलग सुट्ट्यांमुळे राज्याच्या विविध भागातील पर्यटक सध्या कोकणात दाखल झाले असून कोकणाची ही मस्त हिरवाई पर्यटकांच्या मनाला मोहित करीत आहे. उन्हाळी सुट्टी आणि कोकणाचं अगदी घट्ट नातं आहे. फळांचा राजा आंबा तसेच फणस, काजू, करवंद अशा फळांची मेजवानी ही फक्त उन्हाळ्यातच अनुभवायला मिळते. निसर्गरम्य समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती कायमच कोकणाला आहे. निसर्गरम्य कोकणात कोणत्याही ऋतूमध्ये केलेली भटकंती ही कायमच रमणीय असते. उन्हाळ्यात नितांत सुंदर कोकण तर अनुभवता येतोच, पण येथे दडलेला निसर्ग नवलांमुळे आपल्या भटकंतीची मजा द्विगुणित होऊन जाते. तर यंदाच्या कोकण भटकंतीत थोडी वाट वाकडी करून वेंगुर्ला तालुक्यातील मांगल्याचा मठ या गावाचा अनुभव घ्यायला हरकत नाही. येथे साजरे केले जाणारे सण उत्सव तसेच मठ येथे असलेली ऐतिहासिक स्थळे प्रत्येकाने अगदी आवर्जून पाहिली पाहिजेत.